तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये। हा प्लॉट आहे 90 दिवसाचा। तुम्ही बघू शकता या प्लॉटची चांगली तर 4-4.5 फूटपर्यंत फूट अशी हाईट वाढलेली आहे आणि माल पण तुम्हाला चांगल्या प्रकारे लागलेला आहे, कारण की आपण याला पहिल्यापासून चांगली अशी नियोजन केलेले आहे आणि पहिले त्याच्यात दोन आपण नियमामध्ये बदल केले, म्हणजे दोन असे प्रकार अलग आपण केले ते कदाचित आपण कोणी करत असेल किंवा महाराष्ट्रात खूप सारे लोक करतात, पण आपल्या भारतामध्ये काही माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये खूप सारे लोक करतात। बघा तो मित्रांनो, एका झाडाला कमीत कमी 100 ते 150 बोंड आणि पात लागलेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये। तर मित्रांनो यासाठी आपण दोन कामं केलेले, तर ते दोन कामं कोणते तर चला आपण जाणून घ्यावा। तर पहिलं काम आहे मित्रांनो, आपण हा कापूस 40 ते 45 दिवसाचा असताना आपण अशी फांद्याची फांद्याच्या खालची आपण पान छाटणी केली त्यासाठी। त्यामुळे मित्रांनो काय झालेले, या जे पानाला जेवढा आपण एका झाडाची 30 ते 35 अशी पाणी काढले, तर एका झाडाला जर कमीत कमी 2% बी जर अन्नद्रव्य लागत असेल एका फांदीला या पाण्याला, तर एका झाडाचा आपण कमीत कमी 30-40% अन्नद्रव्य आपण या फळफांद्याला देतो, हे कट करून। आणि दुसरा नियम कोणता केला होता मित्रांनो, आपल्या झाडाच्या जेवढ्या फळफांद्या गळफांद्या म्हणजे त्याला काही लागत नाही, कमीत कमी म्हणलं तर 2-4 असे पाते आणि बोंड लागतात। त्यासाठी आपण पूर्णतः एका झाडाची ही बघा, ही घ्या समोर, कॅमेरामॅन समोर आहे। तर मित्रांनो हे बघा, ही एक गळफांदी झाडाची, हे बघा हे मित्रांनो, ही पूर्ण झाडाची गळफांदी, हिला कमीत कमी म्हणलं तर 4च फळे दिसतात आपल्याला, 1 2 3 4 5। या फांदीला कमीत कमी 40 ते 45% अन्नद्रव्य स्वतः घेते आणि झाडाच्या शेंड्याच्या दिशेने स्पर्धा करते। त्यासाठी मित्रांनो आपण याची ही 1 फुटाची असताना आपण याची छाटणी केलेली आहे, पूर्ण आपल्या फ्लोअरची छाटणी केलेली आहे। मित्रांनो याचे 35 ते 40% अन्नद्रव्य पूर्णतः या झाडाला लागतं, या फळफांद्याला लागतं। ह्या फळफांद्या येतात याच्या प्रकारात वाढ होते, यासाठी आपण हे केलेले मित्रांनो। या पूर्णतः झाडाच्या 1-3 गळफांद्या काढलेल्या आहेत, त्यासाठी झाडाला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळते आणि त्याची पूर्णतः वाढ होते मित्रांनो। आणि दुसरं काम आपण कोणतं केलं होतं, आपण चांगल्या प्रकारे खत टाकले होते। खताचे आपण कमीत कमी चार प्रकारचे खत टाकले होते। एक पहिले टाकलं होतं 10-26, दुसरं लिंबोळी, तिसरं पोटॅश आणि चौथं थोडासा आपण 10 ते 15% युरिया टाकला होता मित्रांनो। त्यासाठी असे आपण या 90 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आतापर्यंत 3 वेळेस खत टाकणी केलेली आहे आणि त्यामध्ये आपण याच्यामध्ये कमीत कमी ही कटिंग केल्यामुळे आपण 3 वेळेस फक्त आपला स्प्रे मारणं फवारणी झालेली आहे, कारण की मित्रांनो याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा झालेला आहे, सगळ्या गोष्टीचं नियोजन आलेलं आहे। अशाच प्रकारे नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। काय माहिती आहे का, आता आपला कापूस 4.5 ते 5 फूट झालेला आहे। हा बघा हाईट, आता माझी हाईट 5.5 जवळपास आहे, तर हा कापूस 5 फूट कमीत कमी झालेला आहे। तर याची मित्रांनो आता आपण याची शेंडा कटिंग करणार। शेंडा कटिंग कशी करायची मित्रांनो, कोणताही स्प्रे मारायची गरज नाही, कोणता चमत्कार मारायची गरज नाही, कोणती लिओशिन मारायची गरज नाही मित्रांनो। पैसे वाचवायची कामं करायची आपल्याला, काय पैसे वेस्टेज करायचे नाही फवारणी करून। तर मित्रांनो आपण कोणतं लिओशिन नाही मारायचं, कोणता चमत्कार नाही मारायचं, तर मित्रांनो सरळ काय करायचं, कापसाची जर वाढ झाली तर मित्रांनो सरळ असा कापसाचा शेंडा कट करून टाकायचा। फक्त घरच्या घरी आपण हे करू शकतो, न खर्च न काहीच लागणार नाही मित्रांनो। तुम्ही स्वतः एक माणूस एका दिवसामध्ये 1 एकरचा प्लॉट पूर्ण शेंडी कट करू शकतो मित्रांनो, काहीच नाही मेहनत, काहीच नाही। चमत्कारसाठी 1,500ची फवारणी अशी करण्याची एका एकरासाठी काही गरज नाही मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो अशी आपण 4.5 फुटाच्या नंतर हाईट झाल्यानंतर आपण अशी शेंडा कट करी। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेंडा कटिंग केल्याच्या नंतर आपण याला कोणतेही काहीच गरज नाही चमत्कारची, तर हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो असं शेंडा कटिंग केल्यानंतर काही गरज नाही कशाची फवारणी करण्याची, हा आपला खर्च वाचतो याच्यामध्ये आपला। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हा शेंडा कट केल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात, तर शेंडा कट केल्यानंतर मित्रांनो आपले फायदे होतात, हे तुम्हाला फळफांदी दिसते। या फळफांदीमध्ये आपल्याला पूर्णतः अशी वाढ झालेली दिसते। इथं आता 4 पाते लागले, इथं कमीत कमी 7 ते 8 पाते लागेल, अशा प्रकारे वाढ होईल। पूर्ण फांद्यामध्ये बुडापासून जे शेंड्यापर्यंत वाढ होईल मित्रांनो। तर एका फांदीला आता सध्या 100 ते 150 पाता आणि बोंड असेल, तर तुम्ही 15 दिवसाच्या रिझल्ट नंतर हा शेंडा कटिंगच्या नंतर तुम्ही बघू शकता एका झाडाला आणखी 50 पातं वाढ अशी तुम्हाला दिसून येईल। तुम्ही काही ओळखण करू शकता, काही पण करू शकता मित्रांनो। तर चला मित्रांनो आणखी एक तुम्हाला प्रकार दाखवतो, समोर घ्या। तर हे बघा मित्रांनो, हे पूर्णतः झाड आपलं 4x4 वर आहे, हा कापूस फुलीवर आहे आपला मित्रांनो। तर या फुलीवर कापसाचे बघा मित्रांनो पातेगळ होते, हे पातेगळ मित्रांनो कालच्या या 4-5 दिवसाच्या पाण्या पावसामुळे वाऱ्यामुळे झालेले, गरमीमुळे झालेले, कारण की नैसर्गिक पातेगळ आहे। अशात तुम्ही बोरांचं फवारणी करू शकता आणि एखाद्या बुरशीनाशक टाकून त्याची फवारणी करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या कापसाची सुरुवातीपासून आज 3 महिन्यापर्यंतची मी तुम्हाला पूर्ण कंडिशन सांगलेली आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्ही बी चांगल्या प्रकारे बदल करू शकता आणि याच्यापेक्षा चांगली शेती करू शकता मित्रांनो। तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी मित्रांनो फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो।